ग्रामीण भागामध्ये स्वतःचा पशुधनाचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, तर मग ही माहिती खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना आहे ना, तिच्यामध्ये एक इतका मोठा आणि महत्त्वाचा बदल झालाय, जो एक खूप मोठा दिलासा ठरू शकतो. चला तर मग हा बदल नेमका आहे तरी काय, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही योजना नेमकी काय आहे आणि यात काय संधी आहेत ते पाहू. मग पूर्वी यामध्ये नेमक्या काय अडचणी येत होत्या ते समजून घेऊ. त्यानंतर तो सगळ्यात मोठा बदल ज्यामुळे सगळं चित्रच पालटणार आहे त्यावर बोलू. आणि मग नवीन अर्ज प्रक्रिया कशी असेल, याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पुढे काय करायचं, या सगळ्यावर एक नजर टाकूया. तर मुळात या योजनेचा उद्देश तरी काय आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ग्रामीण भागातल्या पशुपालनाला फक्त एक जोडधंदा न मानता त्याला एका खऱ्याखुऱ्या उद्योगाचा दर्जा देणं, जेणेकरून पशुपालक आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम होतील. हाच यामागचा खरा हेतू आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही योजना फक्त गाई म्हशींपुरतीच नाहीये. यामध्ये संधींची एक मोठीच्या मोठी यादी आहे. समजा कोणाला शेळी मेंढी पालनात रस असेल तर त्यासाठीही अनुदान आहे. कुक्कुटपालन करायचंय त्यासाठीही मदत आहे. इतकंच नाही तर वऱ्हापालन आणि चाऱ्यासाठी जे मुरघास यंत्र लागतं त्यासाठी सुद्धा सरकार मदत करतं. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे पर्याय निवडण्याची पूर्ण सोय आहे. पण मग एक प्रश्न पडतो की योजना इतकी चांगली असतानाही अनेकांना चांगला अनुभव का येत नव्हता? कुठेतरी पाणी मुरत होतं. अंमलबजावणीतच अशा काही अडचणी होत्या ज्यामुळे अनेक पात्र लोक निराश होत होते. चला आधी त्या अडचणींबद्दलच बोलूया. आणि सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा हाच होता की कागदावर जे लाभ मंजूर झालेले दिसायचे, म्हणजे त्या गायी असतील, म्हशी किंवा शेळ्या असतील, त्या खरंच गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत होत्या का? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात जुन्या पद्धतीतली सगळ्यात मोठी समस्या लपलेली होती. म्हणजे व्हायचं काय की संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नावाची गोष्टच नव्हती. अर्ज केलेल्या व्यक्तीला काही कळायचंच नाही. आपलं नाव निवडलंय की नाही, पैसे कधी मिळतील, जनावरं कधी येतील, सगळाच अंधार आणि गोंधळ. आणि ह्याच अनिश्चिततेमुळे अनेक पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. आणि याच मोठ्या समस्येवर आता शासनाने एक जबरदस्त तोडगा काढला आहे. त्यांनी योजनेची अंमलबजावणी करण्याची पद्धतच मुळापासून बदलून टाकली आहे. आणि तो नवा बदल आहे DBT, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आणि हे काही कोणीही सांगितलेलं नाहीये, तर पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री N. रामस्वामी यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. त्यांनी अगदी स्पष्ट केलंय की इथून पुढे सर्व अर्ज थेट DBT या सरकारी पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेलं हे प्रचंड मोठं पाऊल आहे खरं तर. बरं, आता हे DBT म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी पद्धत आहे जिथे सरकारकडून मिळणारं अनुदान कोणत्याही मधल्या माणसाशिवाय थेट निवड झालेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतं. त्यामुळे काय होतं की मधल्या टप्प्यात होणाऱ्या सगळ्या गैरप्रकारांना पूर्णपणे चाप बसतो. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की या नवीन DBT प्रणालीनुसार अर्ज करायचा कसा, त्याची पद्धत काय असणार आहे? चला ती प्रक्रियाही समजून घेऊया. प्रक्रिया आता खूपच सोपी आणि सरळ झाली आहे. सगळ्यात आधी DBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा. त्यानंतर सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होईल. जर अर्ज करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असेल तर कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. आणि एकदा निवड झाली की अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा. बस, कोणताही मधला माणूस नाही, काही नाही. पण ह्या सगळ्या बदलांचा, या DBTचा शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष काय परिणाम होणार आहे? त्यांच्यासाठी याचा नेमका अर्थ काय आहे? याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे 100% खात्री. हो, बरोबर ऐकलत. या नवीन DBT प्रणालीमुळे ज्या लाभार्थ्याची निवड झाली आहे त्याला योजनेचा लाभ मिळणारच, याची आता 100% हमी मिळाली आहे. अहो, फरक तर जमीन आसमानाचा आहे. एका बाजूला होती ती जुनी, गोंधळाची आणि अनिश्चित पद्धत, जिथे पैसे मिळतील की नाही याचीच काही शाश्वती नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला आहे ही नवी, पारदर्शक DBT पद्धत, जिथे अनुदान थेट आणि हमीपूर्वक लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार. हा खरंच खूप मोठा दिलासा आहे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की पुढे काय? अर्जदारांनी आतापासूनच कोणती तयारी करायला हवी? चला तेही जाणून घेऊया. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही.
सध्या या योजनेला महाडीबीटी पोर्टलशी जोडण्याचं काम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजे ते काम पूर्ण झाल्यावर अर्ज कधीही सुरू होऊ शकतात. त्यामुळे जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती आत्तापासूनच तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. तर बघा, शासनाने आता आपला मार्ग अगदी मोकळा आणि स्वच्छ केला आहे. आता मधल्या अडथळ्यांची किंवा गैरप्रकारांची भीती बाळगण्याची गरज नाही. एक मोठी संधी दारात उभी आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहोत का? आपला निश्चय पक्का आहे का?